आमदारांवर झालेल्या हल्ल्यांवरून संजय राऊतांनी महायुती सरकारसह पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय। राज्यामध्ये गुंडगिरीला पोहोचणारं सरकार असल्याची टीका त्यांनी केली आहे। तसंच दाऊद प्रमाणे सरकार टोळी चालवत असून टोळीचे प्रमुख दिल्लीमध्ये आहेत असा घणाघातही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केला। त्यांच्यावरती अशा प्रकारे हल्ले करत असतील आणि त्या हल्ल्याला जर सरकारचं समर्थन असेल, सरकार मुकदर्शक बनला असेल, तर या राज्यामध्ये घटनाबाह्य सरकार आहेच, पण ते गुंडगिरीला पोसणारं सरकार आहे। आणि या गुंडगिरीचं नियंत्रण हे दिल्लीतून होत आहे, गुजरातमधून होत आहे, ते स्पष्टपणे दिसत आहे। ज्या पद्धतीनं दाऊद इब्राहिम त्याच्या मुंबईतल्या टोळ्या चालवतो किंवा छोटा शकील, टायगर मेमन हे मुंबईत अंडरवर्ल्डच्या टोळ्या चालवतात किंवा चालवत होत्या, त्याच पद्धतीनं हे सरकार म्हणजे एक टोळी आहे सध्याचं, आणि त्या टोळीचे प्रमुख दिल्लीमध्ये बसले आहेत, त्या टोळ्या चालवत आहेत। आणि मग त्या टोळ्या आपली सत्ता टिकवण्यासाठी खालच्या गुंडांच्या टोळ्या पोचत आहेत। मग आमदारांवर हल्ले, खासदारांवर हल्ले, लूटपाट, मर्डर, खून सगळं काही चालू आहे। आणि एक महत्त्वाची बातमी, नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला हजर राहणार आहेत। या बैठकीला स्थानिक आमदार या नात्यानं अनिल देशमुख उपस्थित राहणार का असा सवाल आता उपस्थित केला जातोय। कार्यक्रम पत्रिकेमध्ये देशमुखांचं नाव आहे, मात्र अधिकृत निमंत्रण नसल्याची माहिती देशमुखांच्या कार्यालयानं दिलेली आहे। दरम्यान फडणवीस देशमुखांच्या काटोल मतदारसंघामध्ये 2 आरोग्य केंद्रांचं उद्घाटन करणार आहे। त्यामुळे देशमुखांनी केलेल्या गंभीर आरोपांनंतर फडणवीस त्यांना घेरण्याची रणनीती आखत असल्याची चर्चा आहे।